प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा अतिशय मनोरंजक भाग तुम्ही बघत आहात प्रेक्षकांनो. 10 जूनचा आज ना त्यांनी सायली पूर्ण एपिसोडमध्ये दाखवलेलीच नाहीये आणि सायली नसल्यावर सुभेदारांची कशी फजिती झाली आहे ना ते बघायला प्रचंड मजा आली आहे. खूपच मनोरंजक होता आजचा भाग. सुरुवातीला त्यांनी दाखवलंय की अर्जुन झोपेतनं उठतो आणि त्याला त्याच्या बाजूलाच कॉफी सापडते. पण उठल्या उठल्या तो म्हणतो, बायको बायको कुठे आहेस? पण त्याला कॉफी सापडल्यानंतर त्यासोबत एक चिठ्ठी पण असते गुलाबी रंगाच्या कागदावरची. त्यावर लिहिलेलं असतं, अर्जुन आता सायलीने लिहिलेली ती चिठ्ठी वाचतोय. त्यात लिहिलेलं असतं, माझ्या गोड अहोंना सुप्रभात. अर्जुन आता पुन्हा म्हणतो, तुला सुद्धा सुप्रभात बायको, माझी स्वीट बायको. पुढे लिहिलेलं असतं, अहो तुम्हाला उठल्या उठल्या कॉफी लागते म्हणून ठेवली आहे कॉफी बरं. अर्जुन कॉफीकडे बघत म्हणतो, हाऊ स्वीट ऑफ यू बायको. पुढे लिहिलेलं असतं, अहो ती कॉफी पटकन पिऊन घ्या बरं. आता अर्जुन त्याचा एक सिप घेतो तेव्हा ती थंडगार कॉफी असते. अर्जुन विचार करतो, अरे यार ही कॉफी तर थंड झाली आहे. सायलीने पुढे लिहिलेलं असतं त्यात, अहो वाटलंच मला, कॉफी गार झाली आहे ना, म्हणजे तुम्हाला उठायला रोजपेक्षा जास्तीच उशीर झालेला दिसतोय. अर्जुन म्हणतो, हो ना बायको. मग आता अर्जुनला त्यात लिहिलेलं असतं सायलीने पुढे, आता ही कॉफी गरम करून घ्या पुन्हा, मी कुसुमताईकडे चालली आहे, मी दुपारपर्यंत येईलच. आता अर्जुन ओके असं म्हणून पुन्हा लोळणार असतो आणि मग ती चिठ्ठी पुन्हा हातात घेऊन पुढचे ते काही लाईन्स वाचतो. त्यात पुढे लिहिलेलं असतं, अहो आता पुन्हा आडवं होऊ नका हं. अर्जुन आता जरा दचकतो बरं का, कारण त्याला असं वाटतं इथे कुठे CCTV लावलेले आहेत की काय. अर्जुन इकडे तिकडे बघतो आणि मग चिठ्ठीतले पुन्हा पुढचे वाक्य वाचतो, अहो आळस झटका, उशिरा उठू नका, पटकन आवरा आणि चला चला उठा उठा. अर्जुन आता पटकन उठतो आणि विचार करतो, अरे देवा हिला कसं कळलं, बायको आहे माझी का CCTV आहे. असो, पण आता बायको घरी नसल्यावर अर्जुनला अजिबात करमेना. आता अर्जुन त्या चिठ्ठीकडे बघत म्हणतो, किती परफेक्ट आहेस ग बायको तू, आणि मलाही किती परफेक्ट ओळखतेस, लव्ह यू सो मच माझी बायको. असं म्हणून त्या चिठ्ठीची पापी घेतो आणि विचार करतो, चला चला लवकर लवकर आवरूयात. पण सुभेदारांची दांडल उडाली ना आज. मजा आली हा प्रेक्षकांनो आजचा एपिसोड पाहायला. एवढं इंगेज ठेवलंय ना त्यांनी की काय सांगू. आता बघा अर्जुन गेलाय बिचारा आवर सावर करायला त्याची. आता हे प्रतापराव कल्पनाताईंकडे येतात आणि म्हणतात, काय ग ये कल्पना, अगं माझी योगा मॅट कुठे आहे, गार्डनमध्ये नाही दिसत आहे. कल्पनाताई म्हणतात, अहो योगा मॅट कुठे गार्डनमध्ये असते का, अहो कपाटात असेल रूममध्ये आपल्या. प्रतापराव म्हणतात, अगं कल्पना असते ती तिथे, पण रोज सकाळी सायली माझ्या योगाच्या आधी अंथरून ठेवते गार्डनमध्ये ती योगा मॅट. आज कुठेच दिसत नाहीये, सायली आज विसरली बहुतेक. आता बघा विमल असते तिथे. विमल म्हणते, सायली ताई काही त्यांचं काम विसरत नाही हो साहेब. आता इथे बघा या प्रिया मॅडम मस्त सकाळी सकाळी मोबाईल ऐकताय, बहुतेक माझा रिव्ह्यू ऐकत असावी ती. असं एक गंमत केली. आता ये प्रतापराव म्हणतात, अगं तुझं पण बरोबर आहे म्हणा विमल. आता तेवढ्यात अर्जुन वरून सगळ्यांची गंमत पाहत असतो. आता पूर्णाजी येतात गडबडीत आणि म्हणतात, अगं ए विमल, अगं तुम्हाला काढा नाही दिला बाई, मी केव्हाची वाट बघत होते रूममध्ये, शेवटी इथे आले तुला विचारायला. विमल म्हणते, पूर्णाई आहोत तुमचा काढा सायलीताईच बनवतात, मी फक्त खोलीत घेऊन येते तुमच्या, पण आज सायलीताईंनी काढाच नाही बनवलाय. अर्जुन सगळ्यांची मजा बघतोय हा. आता पूर्णाजी म्हणतात, का ग. मग लगेच विमल म्हणते, मला नाही माहिती असं का केलं सायलीताईंनी. मग प्रतापराव म्हणतात, कमाल आहे बाबा, असं सायली कधी विसरत नाही कुठली कामं, असं का होतंय सगळं आज. आता तेवढ्यात अश्विन येतो बरं का तिथे आणि म्हणतो, अगं ए मम्मा, हे काय माझी स्मूदी कुठे गेली, अगं रिकामाच कप झाकून ठेवलाय कोणीतरी. अर्जुन कशी मजा घेतोय बघा सगळ्यांची. आता अश्विन जेव्हा असं बोलतो तेव्हा प्रिया तो व्हिडिओ पाहत पाहत मोठ्याने हसायला लागते. आता अश्विनला कळे ना हिचं काय चाललंय, म्हणजे सगळे एवढे टेन्शनमध्ये, याला हे पाहिजे त्याला ते पाहिजे, आणि ही मस्त व्हिडिओ एन्जॉय करतीये. कल्पनाताई तिच्याकडे पाहतच राहतात आणि अर्जुन वरून हसतोय या सगळ्यांना बघून. आता पहा बऱ्याच वेळ प्रिया अशी व्हिडिओ पाहताना दाखवली आहे, म्हणजे सगळे तिच्याकडे बघतात पण कोणाचं लक्ष तिच्याकडे नाहीये. अर्जुनने आज सुभेदारांना कशी जाणीव करून दिली बघा सायलीची. अर्जुन आता खाली येतो आणि प्रियाकडे बघतो आणि म्हणतो, काय ग मम्मा काय झालंय,
तुम्हा सगळ्यांचे चेहरे असे का दिसत आहेत मला? लाईक असं वाटतंय की कोणत्या तरी चुकीच्या माणसाच्याच घरी शिरलात तुम्ही. काय झालंय काय? आता प्रिया नुसती यांच्याकडे बघत असते आणि पुन्हा मोबाईलमध्ये बघत असते. अर्जुन म्हणतो, काय म्हणजे काय झालंय काय? आज तुमच्या दिवसाची सुरुवात तर झालीये ना? अच्छा, तुमची मोठी सून घरात नाहीये म्हणून काही बिघडलंय का? नाही 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 नाही, पण त्याने काय फरक पडणार आहे तुम्हाला? तुमच्या हिशोबाने माझी बायको तर काहीच काम करत नाही ना. अर्जुनने कसं रिअलाइज करून दिलंय बघा सगळ्यांना. आता कल्पनाताई त्याच्याकडे रागाने बघत असतात. अर्जुन म्हणतो, अगं मम्मा, माझी बायको काही काम करत नाही, पण तुमची सगळी कामं स्मूथली होतात ना. नाही नाही, बरोबर आहे बरोबर आहे. याचं कारण तर तुमची धाकटी सूनच असणार आहे. तुमची लाडकी धाकटी सून, हो की नाही मम्मा? हार्डवर्किंग आहे तुमची सून, केअरिंग आहे, सगळ्यांचं मन जपणारी सून आहे तुमची धाकटी सून. पण धाकटी सून मोबाईलमध्ये बिझी. आता एवढे सगळे टेन्शनमध्ये, पण ही अजूनही हसतीये मोबाईलमध्ये पाहून पाहून. अर्जुन आता तिच्याकडे पाहून हसायला लागतो आणि त्याने नाकबीक असलं भारी गोळा केलाय ना. मला त्याची ती ऍक्शन फार आवडली. बघा प्रेक्षकांनो, तुम्हाला दिसेलच आता. अर्जुन जेव्हा या सगळ्यांना असं खोचकपणे बोलत असतो ना, तेव्हा अश्विन तन्वीकडे बघतोय, पण तिला काही भान नाहीये. कसं नाक गोळा केलंय बघा ना अर्जुनने. ते भारीच वाटलंय, कारण प्रिया तसंच काहीतरी व्हिडिओ पाहून पाहून हसत असते. आता या कल्पनाताई चिडून म्हणतात, ए अर्जुन, उगाच जास्ती बोलायची गरज नाही हा. आणि अश्विन म्हणतो, आणि हां म्हणजे माझी फक्त स्मूदी राहिली आहे, बाकी काही अडलेलं नाहीये आमचं. मग अर्जुन म्हणतो, ओ बरं बरं, फक्त स्मूदीच राहिली आहे का? हो खरंच ना अश्विन, नक्की ना? आता अर्जुन काय करतो बघा. अर्जुन म्हणतो, ए मम्मा, जरा इकडे ये ग. अर्जुन आता देवघरासमोर गेलाय आणि देवासमोरचं सगळं ताट वगैरे सगळं सगळं रिकामं असतं. अर्जुन म्हणतो, हे काय ग पूर्णाजी? अगं सकाळी सकाळी तर तुझी पूजा बिजा झालेली असते सगळी, पण आज तर मला इथे काहीच तयारी दिसत नाहीये. फ्रेश फ्लॉवर्स पण दिसत नाहीये, काहीच कसं नाहीये गड्या. अरे हां, काहीतरी आहे गड्या. असं काय झालं असेल का पूर्णाजी? पूर्णाजी चुपचाप बसल्यात. आता अर्जुन म्हणतो, अरे आलं माझ्या लक्षात. आता लक्षात येतंय की असं का होतंय. या घरातली धाकटी सून सकाळी सकाळी बाहेर निघून गेली ना. अरे उप्स, विसरलोच मी. तू आणि मम्मा तिला या घरची सूनच मानत नाही ना. अरे हो गड्या, विसरायलाच झालं मला. बरोबर आहे बरोबर आहे, तुमचं कुठे अडणार आहे सायली शिवाय. काय रे अश्विन, एम आय राईट? आता अश्विन आता असा विचार करायला लागतो, आता यांची फजिती बघा, कारण हे सायलीवर एवढे डिपेंड आहेत ना सगळे कामाच्या बाबतीत की विचारूच नका. प्रतापरावांनी अशी ॲक्शन केली आहे. आता पहा, अर्जुन म्हणतो, ए मम्मा, अगं मम्मा, चल येतेस का ग माझ्याबरोबर जरा? चल चल ये. आता त्या अर्जुनने कल्पना त्यांचा हात धरून त्यांना बाहेर नेलंय. प्रिया सगळं बघते बरं का, पण तरी सुद्धा ढिम्म हलत नाहीये. मोबाईलमध्ये एवढी बिझी आहे ती, बाप रे बाप, विचारूच नका. कन्फर्म ती माझाच रिव्ह्यू ऐकते प्रेक्षकांनो. कारण बघा ना किती मन लावून ऐकते. आता या प्रतापरावांनी आणि पूर्णाजींनी एकमेकांकडे पाहिलंय की आता हा अर्जुन काय दाखवतोय कल्पनाला. पण आता बघा, थोड्या सेकंद वाट बघा, कारण मध्येच त्यांनी आता प्रतिमात्याचा पण सीन दाखवलाय. प्रतिमात्यांना ना आता हुक्की आली आहे प्रेक्षकांनो, त्यांचा भूतकाळ आठवण्याची. आता त्यांना ना सगळं आठवायला लागतं. अचानक त्या टेबलवर नाश्ता करायला बसल्यात आणि त्यांना सगळ्यांची आठवण येते. पूर्णाजी, सायली, सगळ्यांची आठवण येते. पण आता अचानकच त्यांनी काही दृश्य आपल्याला इथे मेमराईज करून दिलेत, आठवण करून दिलेत. या आल्या होत्या ना प्रतिमात्या, तेव्हा पूर्णाजीने कशी मिठी मारली त्यांना. मग चिंचगुळाची आमटीचं कौतुक केलंय, कारण सायलीच्या हाताची चव आणि त्यांच्या हाताची चव अगदी सारखी आहे. या सगळ्या गोष्टींचा त्या विचार करत असतात. आता सायली म्हणते, अहो तुम्ही विचार करताय ना की आमटी कोणी कशी बनवली, ते सगळं मेमराईज करून दिलं प्रेक्षकांनो त्यांनी. ते मागचे सगळे क्षण, गणपतीच्या वेळेला उकडीचे मोदक सायलीने आणि प्रतिमात्याने सारखेच केले. म्हणजे त्यांना रिअलाइज होतंय की सायली त्यांच्यासारखीच आहे आणि बऱ्यापैकी अगदी सारखीच वागते, अगदी त्यांच्यासारखी. आणि आता आठवता आठवता त्यांना अचानक मैपत शिखरे सुद्धा आठवलाय. तेव्हा नाही का दवाखान्यात का कुठे चाललेले असतात हे रविराज आणि प्रतिमात्या, आणि त्यांना तो मैपत शिखरे दिसतो आगीजवळ, शेकोटीजवळ, आणि त्यांना मारलं तो मनुष्य. हे सगळं त्यांना रिफ्लेक्ट झालंय काही क्षण. आणि आता अचानक त्या म्हणतात, अगं सुमन, ए सुमन, अगं मला आपले जुने अल्बम दाखवतेस का?
म्हणजे आपल्या घरात असतील ना जुने अल्बम, सगळे फोटोज. नागराज घाबरतो आता प्रेक्षकांनो, तो तिथेच बसलाय. रविराज बघतच राहतात प्रतिमात्याकडे. सुमन म्हणते, आहेत ना वहिनी जुने फोटो? प्रतिमात्या म्हणतात, मग त्यातले काही फोटो घेऊन येते का ग सुमन मला दाखवायला? मग सुमन म्हणते, आणते ह वहिनी. रविराज बघतच असतात या प्रतिमात्याकडे. आता त्या सुमन नाश्ता सर्व करतात सगळ्यांना आणि फोटोचे अल्बम आणायला बेडरूम मध्ये जातात. प्रतिमात्याने असं बोलल्यानंतर नागराजला जरा टेन्शनच आलंय. पण असो, आता पुन्हा आलाय अर्जुनचा सीन. अर्जुनने कल्पनाताईंना बाहेर आणलंय अंगणामध्ये आणि म्हणतो कसा, अगं ये मम्मा इकडे ये बरं. हे बघ, इथे रांगोळी असते ना ग सकाळी रोज. अरे च्या, आज तर दिसतच नाहीये. नाही म्हणजे तुझ्या धाकट्या सुनेने, म्हणजे तुझी धाकटी सूनच रोज रांगोळी काढते ना? आय मीन रोज तीच रांगोळी काढते ना ग मम्मा? आता कल्पनाताई म्हणतात, हो हो, नवीन लग्न झालं होतं ना तेव्हा ती रोज काढायची रांगोळी. अर्जुनने त्यावर छान उत्तर दिलंय. किती दिवस ग मम्मा? मला वाटतं 2 दिवस. नाही नाही, 4 दिवस. अगं नाही नाही, 10 दिवस. 10 दिवस तन्वीने रांगोळी काढली. आणि त्यानंतर काय ग मम्मा? पण माझी बायको जेव्हा 2 वर्षापूर्वी इथे लग्न करून आली होती ना, तेव्हापासून ते आत्तापर्यंत तीच हे सगळं हँडल करते मम्मा. बरोबर बोलतोय ना मी मम्मा? आता कल्पनाताई ऐकून घेतात नुसतं त्याचं आणि गपचूप घरात निघून जातात. अर्जुनने यांना अगदी पावला पावलावर रिअलाइज करून दिलंय. छानच दाखवला त्यांनी आजचा एपिसोड बरं का. आता पहा, प्रतिमात्यांना अल्बम मिळालाय. आता पुन्हा प्रतिमात्याचं सीन त्यांनी दाखवलाय. आता प्रतिमात्या एकदम गडबड त्या अल्बमचे एक एक फोटो बघत असतात. आता रविराजांना खूपच आनंद झालाय की प्रतिमात्या काहीतरी स्वतःहून आठवायचा प्रयत्न करतायत. मग आता प्रतिमात्यांनी तो अल्बम काढलाय. प्रतिमात्या अतिशय उत्सुकतेने आणि काय म्हणता येईल अगदी बघून निरखून ते फोटो पाहतायत. आता तिथे ढंगचिक म्युझिक त्यांनी वाजवलाय. त्यामध्ये त्या अल्बममध्ये छोट्या तन्वीचे फोटो आहेत, रविराजांच्या सोबत फोटो आहेत, छोट्या तन्वीचे, प्रतिमात्याचे, रविराजांच्या नातलगांचे फोटो आहेत. तर आता बघा हे नागराज मनात विचार करतोय की अरे बापरे, हिला मध्येच काय हुक्की आली आहे, जुने फोटो बिटो बघायची, काही आठवलं का काय हिला? आता पहा प्रेक्षकांनो, ते रविराज सांगत असतात, अगं बघ प्रतिमा, हा फोटो आठवतो का तुला? अगं माझ्या काकांच्या घरी गेलो होतो बघ आपण साखरपुड्याला, तेव्हाचा फोटो आहे बघ काढलेला. आता ते प्रत्येक फोटो सांगतायत की हा फोटो इथे काढला, तो फोटो तिथे काढला. आता ते म्हणतायत बघ हा आपल्या तिघांचा फोटो दिसतोय ना प्रतिमा? हा बघ, हा साखरपुड्यात काढलेला फोटो आहे. अगं हे बघ, हा माझा काका. अगं हा माझा साताऱ्याचा काका. अगं याचा खूप जीव होता ग प्रतिमा तुझ्यात. आणि ही बघ, ही माझ्या आत्याची मुलगी. सगळे त्यांचेच नातलग आहेत बरं प्रेक्षकांनो. आता ते आठवून देतात प्रतिमा आत्याला, तुला आठवतं का, ही माझ्या आत्याची मुलगी आपल्या तन्वीला साडीचे फ्रॉक शिवून द्यायची, आठवतं का ग तुला? पण रविराजांचा एकही नातलग कधी दिसला नाही हो प्रेक्षकांनो. असो, तर आता प्रतिमा आत्या म्हणतात, नाही हो, मला काहीच आठवत नाहीये. आता असं म्हणून ते रडायला लागतात. बरं मग कशाला तो अल्बम काढायला लावला बरं? त्या सुमनला आठवत नव्हतं तर उगाचच बिचाऱ्यांना परेशानी केली. असो, पण आता त्या प्रतिमात लगेच रडाय बिडायला लागतात बरं का. मग रविराज म्हणतात, बरं ठीक आहे. मग लगेच सुमन म्हणते, अहो वहिनी बघा ना प्रयत्न करून, आठवेल ना तुम्हाला काही ना काही. मग प्रतिमात्या म्हणतात, अगं सुमन, मी करते ग प्रयत्न, म्हणूनच तुझ्याकडे अल्बम मागितले ग मी, पण मला नाही ग आठवत. यातला एकूण एक चेहरा ना माझ्यासाठी अनोळखी आहे ग, म्हणजे अगदी माझा स्वतःचा सुद्धा. प्रतिमात्या प्रयत्न करतायत आठवायचं, पण त्यांना काही आठवत नाहीये. त्यामुळे नागराज हुश फील करतो. असो, आता पुन्हा अर्जुनच्या घरचा सीन दाखवलाय. सुमन आणि रविराज दोघं एकमेकांकडे बघायला लागतात आणि रविराज बहुतेक असं खुणवतात की आठवेल, प्रतिमाला सगळं आठवेल. पण नागराजला वाटतंय बरं झालं बाबा काही नाही आठवलं. पण असो, आता इकडे बघा अर्जुनच्या घरी प्रतापराव खूप मिस करतायत सायलीला. ते म्हणतात, काय रे अर्जुन, अरे गेलीये कुठे सायली? अरे ती घरात नाहीये तर सगळं घर ढवळून निघालंय बघ. आता अर्जुन म्हणतो, डॅड ती कुसुमताईकडे गेलीये, येईल ती थोड्या वेळात. विमल म्हणते, आणि हो सायलीताई जाताना कॉफी बनवून गेल्यात सगळ्यांसाठी, मी बघते नाश्त्याचं. प्रेक्षकांनो, आता हा सीन तुम्हाला प्रचंड आवडणार आहे. आजच्या एपिसोड रिव्ह्यूला तुम्ही लाईक करूनच टाका. बघा, आता विमल कॉफी गरम करायला जात असते तेव्हा कल्पनाताई म्हणतात, थांब विमल, आणि त्या तन्वीकडे बघतात आणि म्हणतात, तन्वी
ए तन्वी, आता हिचं काही लक्ष नसतं, ही फुल बिझी असते मोबाईल बघण्यात. आता या जोरात ओरडतात, अगं ए तन्वी. लगेच ही म्हणते कशी, काय काय आई. कल्पनाताई तिला म्हणत असतात, अगं नाश्त्याचं. आता त्यांचं वाक्य पूर्ण होतं ही लगेच कशी म्हणते प्रिया, हो 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 आई, चला चला मी नाश्ता करून घेते, मला फार भूक लागली आहे. अर्जुन एवढा हसतो आता, म्हणजे हिला फक्त खायचं दिसतं. कल्पनाताईंनाच विचारत असते, काय केलंय आई आज नाश्त्याला, मला ना फार भूक लागली आहे. आता पूर्णाजी आणि कल्पनाताई दोघी एकमेकींकडे भांबावल्यासारख्या बघायला लागतात. यांनाच लग्न लावून आणायचं होतं ना तिला घरामध्ये प्रेक्षकांनो. आता हे त्यांच्या कर्माची फळं भोगणार आहेत. अर्जुन एवढा हसायला लागतो की विचारू नका, त्याला कंट्रोलच होत नाही हसणं. अर्जुन म्हणतो, ए मम्मा, मला वाटतंय आज पहिल्यांदा आम्ही सगळे नाश्ता न करता घराबाहेर पडणार आहोत. प्रिया इकडे तिकडे पाहायला लागते, विमलही हसायला लागते. प्रिया अशी बघते जणू काही झालेलंच नाहीये. आता कामचुकार लोक असेच असतात प्रेक्षकांनो. असं मजा आली पण या सीन मध्ये. आता नागराज मुद्दाम प्रतिमा त्याला म्हणत असतो, अगं वहिनी जाऊ दे, तू कशाला हा भूतकाळ वगैरे आठवायचा प्रयत्न करतेस. नको नको, अजिबात स्वतःला त्रास करून घेऊ नकोस ग. अगं तुला सांगितलंय ना डॉक्टरांनी, मेंदूला ताण येईल असं काही करू नकोस. प्रतिमा आत्या मात्र आता रडवेल्या रविराजांकडे पाहून म्हणतात, मला कधी काही आठवणारच नाही का मग. आता त्या रविराजांना कशाला तो टॉर्चर. पण ते बिचारे म्हणतात, अगं नाही ग प्रतिमा, असं काही होणार नाही. आज तुला वाटलं की नाही हे जुने अल्बम बघावं, म्हणजे तुला असं वाटतंय की आपला भूतकाळ आठवावा, तुझी स्मृती परत येण्याची ही पहिली पायरी आहे असं समजू आपण. नको ग काळजी करू, अगं आठवेल ग तुला. बिचारे पॉझिटिव्ह असतात नेहमीच, त्यांच्या पॉझिटिव्हिटीमुळेच ह्या प्रतिमात्या परत आल्या आहेत. पण असो, आता प्रतिमात्यांनी उगाच सगळा माहोल खराब केला असं मला वाटतंय. म्हणजे त्यांना आठवत नाहीये काही आणि त्या रडायला लागतात. मग रविराजांचा पण मूड बिचाऱ्यांचा खराब होऊन जातो की आपली प्रतिमा रडतीये. पण नागराजला विनाकारण टेन्शन दिलं प्रतिमात्याने. पण मजा आली, आजचा अख्खा एपिसोडच छान होता. आता बघा, आता खरी मजा आहे. पूर्णाजी तन्वीला म्हणतात, ए तन्वी, अगं बाई तो मोबाईल खाली ठेवती का, आम्ही काय बोलतो काय नाही याच्याकडे लक्ष आहे का तुझं. आता ही आल्हाद तो मोबाईल मधला हेडफोन, तो तिच्या कानाला जे हेडफोन आहे ना तो बाजूला ठेवते. पूर्णाजी म्हणतात, तन्वी, आम्हाला रोज सकाळी अशा आमच्या वस्तू शोध कराव्या लागत नाही. आज आम्हाला एकही गोष्ट मिळत नाहीये. लगेच प्रिया म्हणते, काय मिळत नाहीये तुला, पूर्णाजी काही हरवलंय का तुझं. किती कॅज्युअली बोलते बघा ना. अर्जुन तिच्याकडे असा पाहत असतो. प्रिया म्हणते, सांग ना मग विमलताईंना, देतील ना ते शोधून तुला काय पाहिजे ते, म्हणजे हिला डिस्टर्ब करू नका, थोडक्यात सांगायचं तर. असो, आता बघा दामिनीच्या ऑफिसमध्ये एक छोटा मैपत आणि दामिनीचा सीन दाखवलाय. दामिनीने आता मैपतला एक पत्र हातात दिलंय, लव्ह लेटर नाहीये ते. मैपत म्हणतो, हे काय आहे. आता दामिनी म्हणते, ही NOC आहे माझी, तुम्हाला ज्या वकिलाकडे जायचंय त्या वकिलाकडे जा, मी आता तुमच्या मुलीची केस लढणार नाहीये. मैपत म्हणतो, अहो आज काय करता दामिनी मॅडम, असं नका करू हो, अहो अशी मधून पलटी मारली तुम्ही तर मला विष खायची पाळी येईल हो. दामिनी म्हणते, अहो विष तर मी तुम्हाला द्यायला पाहिजे, तुमच्यामुळे आयुष्यात पहिल्यांदा एक केस मी हरणार आहे. मैपत म्हणतो, अरे पण कुठे हरणार आहे तुम्ही, त्या विलास मर्डर केसचे पुरावे जागच्या जागी आहे ना सगळे. आता फक्त त्या हरीशची केस तो सुभेदार जिंकला काल, त्याने काय फरक पडू लागली. दामिनी म्हणते मैपतला, काय फरक पडतो, तुम्हाला काल ऐकू नाही आलं का कोर्टात काय सांगण्यात आलेलं आहे की मैपत शिखरेची चौकशी करा या खुनासाठी. होता ना तुम्ही कोर्टात तेव्हा, का झोपला होतात. आता हे सगळं पुन्हा मेमराईज करून दिलंय, म्हणजे मैपतला ते आठवतं असं दाखवलं. आणि मैपत दामिनीला म्हणतो कसा, मैपत सुद्धा अगदी टेन्शन फ्री आहे, त्याला वाटते आपल्याला काय होणार आहे. तो दामिनीला म्हणतो कसा, अहो देशमुख मॅडम, ते चौकशी बिवकशीचं मी बघतो सगळं, त्याचं तुम्ही कशाला टेन्शन घेऊ लागल्या. दामिनी आता उठून उभी राहते आणि म्हणते, काय हो मैपत शिखरे, तुम्हाला जराही लाज वाटत नाही का हो, तुम्ही या हरीश प्रकरणामध्ये माझ्यापासून गोष्टी लपवल्यात ना, त्या पिंट्याला तुम्ही तुमच्या साईटवर ठेवलं, हरीश जिवंत आहे असं भासवण्यासाठी त्याला मेसेजेस करायला लावले. अशा मूर्खासारख्या गोष्टी तुम्हाला कोण करायला सांगत असतो शिखरे. आता ही दामिनी चिडलेली आहे मैपतवर. मैपतने तर सगळ्यात मोठं सत्य लपवलंय दामिनीपासनं, ते म्हणजे सायली ही खरी तन्वी आहे आणि प्रिया ही खोटी तन्वी आहे. हे सत्य जेव्हा दामिनीच्या समोर येईल तेव्हा काय होईल प्रेक्षकांनो. तसं पाहायला गेलं तर हा पर्सनल मॅटर आहे त्यांचा, पण तरी सुद्धा या गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत हे मात्र तितकंच खरं आहे.
पण आता हा शेवटचा सीन एन्जॉय करा. आता सुभेदार प्रचंड टेन्शनमध्ये आहेत. प्रतापराव ओरडतात तन्वीवर आणि म्हणतात, ए तन्वी, अगं विमलला भरपूर कामं आहेत, उठतेस का जरा जागेवरून? माझे योगा मॅट शोधून दे, उठ बरं. आता ही कशाची उठती? ही म्हणते, बाबा अहो योगा मॅट शोधून दिली असती मी तुम्हाला, पण काय ना हा व्हिडिओ मला संपवायचा आहे. प्रतापराव वैतागले आता. पूर्णाजी आश्चर्यानेच पाहतात तिच्याकडे. म्हणजे सांगितलेलं काम पण ही ऐके ना. लगेच प्रिया कशी म्हणते, अहो बाबा विमलताईंना सांगा ना ते काय तुमचं योगा मॅट शोधायला, नसेल सापडत ते स्किप करावं आजच्या दिवस योगा. पूर्णाजी म्हणतात, अगो तन्वी, अगो काय? विमल आता टेन्शनमध्ये फुल. तिला सगळे कामं करावे लागतील ना. अश्विनचा अपमान होऊ लागला बिचाराचा. अश्विन कसा म्हणतो, तन्वी चल ते मोबाईल ठेव बरं बाजूला, मला उशीर होतोय हॉस्पिटलला जायला, चल चल मला ते स्मूदी करून दे. ही सुरुवात बघा. प्रिया म्हणते, स्मूदी काय असतं, त्याच्यात काय काय टाकत असतात? अश्विन फुल कोमात गेलाय आता. सुभेदार आता डोक्याला हात मारायचेच बाकी आहेत. अश्विन आता जरा कानकोंडा होतो आणि म्हणतो, अगं असं काय करते तन्वी, अगं तुला एवढं पण माहिती नाही का? आता प्रिया म्हणते, अश्विन एक काम करते मी ना एक व्हिडिओ शोधून काढते स्मूदी कशी करायची आणि तो व्हिडिओ तुला पाठवते, करून घेणार आहे तुझी. नाहीतर विमलताईंना सांग ना, अरे त्या बनवून देतील रे बाबा तुला. आता या पूर्णाजी प्रियाला म्हणतात, झालं म्हणजे आता तुला माझा काढा पण बनवायला सांगायचं कामच नाही बाई. पूर्णाजीने हात जोडून घेतले आता प्रिया पुढे. प्रिया म्हणते, अगं काढा बनवायला तुला मी कशाला हवी आहे पूर्णाजी? अगं विमलताईला सांग. अगं ए विमलताई, ते स्मूदी पण बनवा, ते काय काढे बिडे बनवा आणि माझा नाश्ता माझ्या बेडरूममध्ये पाठवा बरं. मी तिथे बसून खाईल व्यवस्थित माझा नाश्ता, निदान तिथे कोणी मला डिस्टर्ब तर करणार नाही ना. आता ही मस्त आल्हाद उठते प्रेक्षकांनो आणि मोबाईल घेऊन चालली जाते तिच्या बेडरूममध्ये. बऱ्याच घरांमध्ये असं चित्र असतं बरं का, खरंच असतं. आता मात्र अर्जुन सगळ्या सुभेदारांना चिडवायला लागतो, बघा लाडकी सून. आणि सगळे सुभेदार आता टेन्शनमध्ये. आता प्रतापरावांना पण मजा येते, सायली नाहीये ना ते बरं झालं असं ते विचार करतात. आता यांना यांच्या कामाची जाणीव होईल आणि तन्वी कशी वागते त्याची तरी जाणीव होईल. म्हणतात ना प्रेक्षकांनो, माणूस नसतानाच त्याची किंमत कळते, तसं सुभेदारांना झालंय. आता सायली घरात नाहीये ना, तर बघा कशी फजिती झाली आहे सगळ्यांची. पण असो, आजचा एपिसोड होता की नाही मनोरंजक, मी सुरुवातीला सांगितलं होतं तुम्हाला. त्यामुळे आजच्या एपिसोडला लाईक करायला विसरू नका आणि आपले चॅनलही नक्की सबस्क्राईब करा तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर. आता त्यांनी पुढे हा जो प्रोमो दाखवलाय तो कालचाच दाखवलाय. प्रिया मैपत आणि साक्षीला आयडिया देते की त्या सायलीला उडवून टाका आणि आता अर्जुन टेन्शनमध्ये, कारण सायली अजून घरी नाही आली आहे. पूर्णाजींना पण आता टेन्शन आलंय, अरे देवा सायली गेली तर कुठे गेली. पण काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो, खरंच सायली किडनॅप झाली असेल का, किंवा सायलीच्या जीवाचं काही बरं वाईट असं काही होईल असं वाटत तर नाहीये. पण बघूयात आता काय ट्रॅक त्यांनी लावलाय पुढे. पण मनोरंजक आहे हे तितकंच खरं आहे. जो होता है वो अच्छे के लिए होता है. सायली नाहीये ना घरात, तर या सुभेदारांना जाणीव तरी होईल की तन्वी कशी वाईट वागते आणि सायली किती घरात काम करते. तर असो, असा होता आजचा संपूर्ण एपिसोड. माझ्या मैत्रिणींना आज वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर प्रेक्षकांनो, धन्यवाद.